आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागतोत्सुक प्राध्यापक शिवाजी सावंत, चेअरमन भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष यांनी राजीनामा दिला असून ते आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत आणि त्याचबरोबर ते पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अजित गव्हाणे आहेत। अध्यक्ष, काय सांगाल? खरं तर तुम्ही आज मोदी बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहात आणि कालच तुम्ही जो तुमच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। आज आम्ही 11 वाजता पवार साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला वेळ दिली। आम्ही साहेबांचे आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। काल मी आणि राहुल भोसले कार्याध्यक्ष आणि पंकज भालेकर विधानसभा अध्यक्ष आणि यश साने विद्यार्थी संघटने अध्यक्ष आम्ही चौघांनी त्या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत। आणि आज सगळेच आजी माजी नगरसेवक आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही पवार साहेबांना भेटायला जाणार आहोत। परंतु आज पक्षप्रवेश असल्याची चर्चा आहे। आम्ही साहेबांना भेटायला जाणार। साहेब ज्या पद्धतीने पुढची दिशा देतील त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आमचा निर्णय घेणार आहोत। खरं तर विलास लांडे हे देखील तुमच्या सोबत असल्याचं बोललं जात आहे। ते कायमच आमच्या सोबत आहेत, आताही ते आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काम चालू आहे आमचं। ज्यावेळेस तुमची शरद पवारांची तुमची पाठीमागं भेट झाली होती त्यावेळेस तुम्ही काही शब्द त्यांच्याकडनं घेतला होता का भोसरी विधानसभेसाठी? ते मी साहेबांना विनंती केली की मी इच्छुक आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीने पुढची दिशा सांगाल त्याप्रमाणे आम्ही सगळेजण काम करायला तयार आहोत। अशा प्रकारची त्या ठिकाणी पवार साहेबांना आम्ही भूमिका मांडली, त्यांना विनंती केलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकूण जे माजी नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांची संख्या किती आहे जे शरद पवार गटात जाणार आहेत? नाही, भोसरी विधानसभेतले माझ्या मते सगळेच जण जाणार आहेत। त्याच्यामुळं सगळेच जण आम्ही सगळ्यांची भूमिका एकमुखी आहे। आम्ही त्या ठिकाणी पवार साहेबांना भेटायला चालू आहे। नाही, परंतु तुम्ही एक अजित पवारांचे कट्टर मानले जातात। आता शरद पवार गटात गेल्यानंतर काय आव्हान असतील तुमच्या समोर? नाही, आम्हाला पवार साहेब आणि दादा दोघं वेगळे कधीच नव्हते। आम्ही कायमच त्यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि पिंपरी चिंचवड शहराची जी काही जडणघडण आहे, याचा जो विकास झालेला आहे याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे। आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली या पिंपरी चिंचवड शहराचा खूप चांगला विकास झाला आहे। त्याच्यामुळे इथला प्रत्येक कार्यकर्ता हा दोघांना मानणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला तसं काही फरक वाटत नाही दोघांमध्ये। तर हे होते अजित गव्हाणे। ते त्यांच्या काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांसह मोदीबाग येथील निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत। त्याचबरोबर त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। कृष्णा पंचाल, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।